नीट परीक्षेचा घोटाळा उघडकीला आला आणि त्याचे धागेदोरे महाराष्ट्रातल्या नांदेड लातूर पर्यंत येऊन पोहोचले। राज्यामध्ये नीट परीक्षेत 700 पेक्षा जास्त मार्क मिळवणारे शेकडो विद्यार्थी आहेत। नीट टॉपर्सचं नेमकं रहस्य काय आहे आपण बघूया। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे यापूर्वी झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यामध्ये प्रकरणे समोर आल्यानंतर महाराष्ट्रात देखील काहीसा असा एक प्रकार समोर आला आहे। यामध्ये मराठवाड्यातील नीट पेपर फुटी प्रकरणातील 2 शिक्षकांना ATS ने काही दिवसापूर्वी ताब्यात घेतलं होतं। यामध्ये या शिक्षकांची चौकशी देखील करण्यात आली होती। मात्र 700हून अधिक गुण मिळवणाऱ्या 2000हून अधिक विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आता नांदेड जिल्ह्याचा देखील समावेश असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये नागपूरमधून 25 विद्यार्थी, लातूरमधून 20 विद्यार्थी तर नांदेडमधून 18 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे। या परीक्षेत लातूरमधील केंद्रांवरून परीक्षा दिलेल्या जवळपास 1250 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत। नीट परीक्षेतील तयारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी दरवर्षी लातूरमध्ये खाजगी शिकवणीसाठी प्रवेश घेत असतात। दरवर्षी येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी 600+ असे गुण मिळवत असतात। त्यामुळेच येथे खाजगी शिकवणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात। यावर्षीही मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे खाजगी शिकवणीसाठी आले होते। परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यंदाच्या परीक्षेतही दरवर्षीप्रमाणे जवळपास 1250 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत। नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणानंतर लातूरचं नाव चर्चेत आलं होतं। मात्र या निकालानं लातूरमधील विद्यार्थी हे शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर आणि कठोर परिश्रमावर या परीक्षांमध्ये यश संपादन करीत असतात असं मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे। मोठ्या गोंधळानंतर अखेर नीट परीक्षेचा निकाल मार्क जे आहेत ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे मार्क जे आहेत ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत। या निकालामध्ये अकोल्यानं बाजी मारली आहे। राज्यात 7वा क्रमांक जो आहे तो निकालाच्या बाबतीत अकोल्याचा आहे। त्यामुळे अकोला पॅटर्न जे आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे आणि अकोला जिल्ह्यातून 10 विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त मार्क आहेत आणि 500 मार्क्स ज्यांच्या वर आहेत ते असे विद्यार्थी 861 विद्यार्थी आहेत। जवळपास 8500 विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिली होती आणि 1800च्या वर विद्यार्थी जे आहेत या परीक्षेमध्ये पास होताना दिसले आहेत। त्यामुळे अकोल्याचा जो नंबर आहे तो महाराष्ट्रामध्ये आता लागलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अकोल्यानं नीटच्या परीक्षेत आपलं अस्तित्व आहे जे ती निर्माण केलं आहे।